अभोणा कळवण रस्त्याची भीषण अवस्था, खड्ड्यांमुळे अपघातात वाढ, शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांचे अतोनात हाल. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र निद्रिस्त. कळवण तालुक्यातील अभोणा कळवण मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. अभोणा चौफुली, नवीन मार्केट यार्ड, सरकारी मार्केट यार्ड, विठेवाडी फाटा, कडमथे फाटा, सावकी फाटा ते पाडे फाटा या संपूर्ण मार्गावर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांची खोली इतकी वाढली आहे की वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकी स्वारांना खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढलाय. या रस्त्यावरून दररोज हजारो शेतकरी शेतीमालाची वाहतूक करतात. विद्यार्थी शिक्षणासाठी ये जा करतात, तसेच व्यापारी व सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. मात्र खराब रस्त्यामुळे सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अन्यथा मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गिरणा न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे, कळवण.